विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या पालकांनो, नाशिकमध्ये तुम्ही जे-डबल-ईची, सी-ई-टीची किंवा एन-डी-एची कुठलीही कोचिंग 10वी नंतर शोधत असाल आणि तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतील, की आता ह्या मुलांचं करायचं काय? आणि तुम्ही कुठलेतरी मोठी क्लासेसची जाहिरात बघून त्यावरती विश्वास ठेवत असाल, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, की त्यामध्ये दाखवलेले जे रिझल्ट्स आहेत, ते परराज्यातले रिझल्ट्स आहेत. म्हणजे कोणी बंगालमधला रिझल्ट आहे, कोणी साऊथ इंडियामधला रिझल्ट आहे, कुठले नॉर्थ इंडियातले रिझल्ट आहेत. परंतु त्या ठिकाणी महाराष्ट्रीयन रिझल्ट तुम्हाला कुठे जास्त दिसत नाही. त्यामध्ये पटेल असेल, पाटील असतील, पवार असतील किंवा याळीज असतील किंवा ठाकरे असतील किंवा बाकीची ह्यासारखे नावं तुम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या पालकांनो, जे ट्रस्टेड महाराष्ट्रीयन इन्स्टिट्यूट आहे, की ज्यामध्ये प्रॉपर पद्धतीने शिकवलं जातं, अशा इन्स्टिट्यूटवरती तुम्ही भरोसा ठेवायला पाहिजे. पालकांना माझं विशेष करून आव्हान आहे, की जास्त झगमगाटीमध्ये जाऊ नका. लिमिटेड जिथे बॅचेस असतील 60-70च्या 50पर्यंतच्या जे बॅचेस असतील त्या कोचिंगला तुम्ही नक्की जॉईन करा. जास्त 300-400 विद्यार्थी एकाच ठिकाणी बसवलेले असेल एकाच क्लासमध्ये, तिथे जाण्यात काही मजा नाही. शेवटच्या विद्यार्थ्याला काही कळत पण नाही. म्हणूनच जास्तच आपल्या विद्यार्थ्याची कॅपॅसिटी बघा, तो खरंच चालणार आहे का? तो त्या कोर्सेससाठी चालणार आहे, की जे मेन्स आणि ॲडव्हान्सपर्यंत जाईल का? जर जाणारा असेल किंवा जाऊ शकत असेल तरच तिथे ॲडमिशन घ्या. नाहीतर उगाचच ॲडमिशन घेण्यात काही मजा नाही. कोणीतरी करतंय म्हणून आपण काहीतरी डिप्लोमाला कशाला तरी ॲडमिशन घेण्यात मजा नाही. म्हणून जेन्युइन असेल विद्यार्थ्याची आकलन क्षमता चेक करा, त्याचा व्ह्यू चेक करा, त्याला कुठला करिअरचा इंटरेस्ट आहे ते चेक करा आणि त्यानंतर तुम्ही करिअर निवडा. म्हणून माझं नाशिकमधील किंवा सगळ्या पालकांना आव्हान आहे, की तुमच्या मनामधल्या ज्या शंका असतील करिअरबद्दलच्या, ह्या सगळ्या करिअरच्या शंका तुम्ही आमच्या टीमसोबत डिस्कस करून नक्कीच क्लिअर करू शकतात. आणि फ्री ऑफ कॉस्ट ते आमची टीम मार्गदर्शन करणार आहे. आमची टीम जी मार्गदर्शन करणार आहे, त्या मार्गदर्शनासाठी तुम्ही नक्कीच हा नंबर, या दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमची संपूर्ण टीम तुम्हाला त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन करेल. विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग झालं तर विद्यार्थी ते घडू शकतो आणि पुढे आताचं पहिलं पाऊल जे आहे 10वी नंतरचं, हे पहिलं पाऊल चुकलं तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या करिअरचा त्या ठिकाणी खराब होतं करिअर. त्यामुळे आता जे पहिलं पाऊल आहे ते प्रॉपर पद्धतीने पूर्ण ॲनालिसिस करून, सगळ्या मार्केटचा अभ्यास करून त्यानंतर तो निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नंबरवरती नक्कीच संपर्क